धनंजय मुंडे आणि अमित शहांची भेट झाली आणि अवघ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण झालं की धनंजय मुंडे यांचं कमबॅक होणार, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद पुन्हा मिळणार. परंतु धनंजय मुंडे आणि अमित शहा यांच्या भेटीमागचं खरं कारण काय आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. कारण खरं कारण समोर आता आलेलं आहे. नेमकं ते खरं कारण काय आहे आणि धनंजय मुंडे आणि अमित शहा का भेटले हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच व्हिडिओ आपल्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचं वेगवेगळ्या प्रकरणावरून नाव समोर आलेलं होतं, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं मंत्रिपद गेलं. जसे की बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत त्यांच्यावर भरपूर आरोप झाले आणि त्या आरोपामुळे धनंजय मुंडेंना कुठेतरी राजीनामा द्यावा लागला. सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दामाने यांनी बऱ्याच प्रकारे आवाज उठवला, वेगवेगळ्या प्रकारे घोटाळे केले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे याच्या प्रकरणामध्ये नाव आहेत अशा प्रकारचं अंजली दामानिया यांनी सांगितलं आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या राजकीय ह्याच्यावर प्रभाव पडला आणि कुठेतरी त्यांना दबाव आला की आपल्याला आता राजीनामा द्यावाच लागतो. म्हणून धनंजय मुंडेंना सगळीकडून प्रेशर आलं, दबाव आला आणि राजीनामा दिला. मात्र ते 1 वर्ष झालेलं आहे आता पूर्ण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन आणि आता याच कालावधीमध्ये धनंजय मुंडे आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे दिल्लीमध्ये. आता दिल्लीमध्ये भेट झाली आणि तेवढ्यातच क्रीडा मंत्री असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री होते ते आधी, त्यानंतर क्रीडा मंत्री झाले ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना कोर्टानं अटक वॉरंट जारी केलेलं आहे. आणि ते अटक काय झालेलं नाही, ते अटक व्हायच्या आधीच त्यांनी रक्तदाबाचा त्यांना त्रास झाला आणि ते ऍडमिट झालेले आहेत, अटक होण्याऐवजी ऍडमिट झालेले आहेत. अशा प्रकारचं कोकाटेंचं झालेलं आहे. आणि आता या कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा, कोकाटे जेलमध्ये जाणार आणि मुंडेंना परत मंत्री होणार, मुंडे परत मंत्रीपद मिळवणार अशा प्रकारच्या बातम्यांना उधाण आले होते. तर अमित शहा आणि काल मुंडेंची एक भेट झाली. त्या भेटी संदर्भामध्ये जी चर्चा झाली ती चर्चा तुम्हाला आधी सांगतो. त्या चर्चेमध्ये धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जे परळी वैजनाथचं मंदिर आहे त्या मंदिराच्या आसपासचे जे काही रस्ते आहेत किंवा परळी मधला जो काही विकास आहे रखडलेला, त्या विकासा संदर्भामध्ये धनंजय मुंडेंनी अमित शहा सोबत चर्चा केली. त्यानंतर बीडचा जो काही विकास राहिलेला आहे, ज्यांची जे धनंजय मुंडेंचे जे काही कामं रखडलेले आहेत ते कामं पूर्ण करण्याचं त्यांना सांगितलं किंवा वेगवेगळ्या बीडमध्ये जे काही विकास कामे रखडलेले आहेत ते सगळ्या विकास कामांचं चर्चा धनंजय मुंडेंनी अमित शहा सोबत केली. या सगळ्या चर्चेनंतर कुठेतरी उदाहरण आलं होतं की महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये नेमकं धनंजय मुंडे आणि अमित शहाचं नेमकं चर्चेमध्ये काय घडलं. तर धनंजय मुंडेंनी कुठेही मंत्रिपदाची चर्चा केल्याचं कुठंतरी अधिकृत समोर आलेलं नाही. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद अजून मिळणार का किंवा नाही मिळणार हे याचं अजून स्पष्टीकरण आलेलं नाही. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी चर्चा काय केली, धनंजय मुंडेंनी काय केलं तर तिथं जाऊन बीडमध्ये कसा विकास होईल, बीडचे जे काही आमचे विकास कामं रखडलेले आहेत, सरकारनं कुठं पैसा दिलेला आहे, सरकारनं कुठून पैसा काढलेला आहे आणि कशा प्रकारे आपल्याला हे रस्ते करायचे आहेत, कशा प्रकारे हा विकास करायचा आहे, या मागचा हा धनंजय मुंडेंचा उद्देश किंवा धनंजय मुंडेंचे हे बोलणं आहे. त्याच्यामुळे कुठेही त्यांचं वेगळं बोलणं नाही किंवा मंत्रिपदाचं बोलणं नाही अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठेही धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद द्यावं किंवा मंत्रिपदाची चर्चा झालेली नाही आणि अमित शहाच्या पक्षामध्ये ते नाही आहेत, कारण अमित शहा वेगळ्या पक्षामध्ये आहेत आणि अजितदादा जे कोणी आहेत त्यांचे ते वरिष्ठ आहेत. त्याच्यामुळे अमित शहा सोबत मंत्रिपदाची चर्चा कुठेही झालेली नाही, कारण अमित शहा जे आहेत ते बीजेपीचे आहेत आणि अमित शहा जरी बीजेपीचे असले तरी सुद्धा त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र धनंजय मुंडे आणि अमित शहा मध्ये कुठेही मंत्रिपदाची चर्चा झाली नाही आणि खरं कारण जर आपण पाहिलं तर याचं खरं कारण एकच आहे, ते म्हणजे बीड मधील विकास कामं